जरा एक मिनिट कायदा मला हातात घ्यायला लावू नका. तेच म्हणलं तुला माझ्या पोलिसाला फोन केला मी भेट नाही, मी काय चोरी नाही, मी काय तुमचं काम कमी करायला नाही. मी आरोपी नाही, मी आरोपी नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे. मलाही जगण्याचा अधिकार आहे. मी आरोपी नाही, मी आरोपी नाही, मी आरोपी नाही, मी आरोपी नाही, मी आरोपी नाही. जिथपर्यंत माझा मित्र बदलत नाही मी तिथपर्यंत उठणार नाही. मी उठणार नाही. मिटून टाका पडदी. तेच मिटवून हे करायला लागलो त्याला तेच म्हणाला बसून काय झालं सांग. मी गावी मागायला गेले पंढरपूरला. मागितल्याशिवाय आमचा उदरनिर्वाह चालत नाही. मी गावी मागायला गेले पंढरपूरला. 3-4 दिवस झाले मी घरात नाही. 3-4 दिवस घरात नसताना माझं येऊन शिनी जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवल्यात. बिल तटलाय म्हणून शिनी म्हणले ते बिल ऑनलाईनवर कसले पाठवले. मी तिथल्या पोरावाला सांगून ते ऑनलाईन बिल पण भरलंय. न सांगता माझ्या घरातलं जुनं मीटर काढलं तर नवीन मीटर मी आणून शिनी बसवल्यात. कुणाला विचारून बसवलं त्यांनी. दिल्ली हायकोर्टाकडून आदेश आहे की स्वतःचे मीटर स्वतः जाऊन शिनी जर करता सांगितलं आमचे मीटर बदलायचं म्हणलं तर ह्यांना अथॉरिटी आहे. आम्ही घरात नसताना ह्यांनी मीटर बदलणार, आमच्या घरी जाणार ह्यांनी कोण. माझं वरनं मीटर लाईट कट करायची होती. मी नाही बिल भरले होते ना तर माझी लाईटवरनं कट करायची होती. माझं मीटर काढायची ह्यांना कोण अधिकार दिला आहे. हायकोर्टाकडून ऑर्डर आहे. पण मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे की कुणावर पण जबरदस्ती करू नका म्हणून. मग यांनी जबरदस्ती मीटर बदलणार, माझ्या घरचे ह्यांनी होतात कोण. यांचा काय संबंध माझ्या घरी येऊन त्यांनी माझं मीटर बदलून घेऊन जायचे. माझं आहे तसं मीटर ठेवा ना. बिल तुम्ही वरनं कट करा. माझं बिल जर तटलेलं असेल तर मी मान्य करते. मी बिल नाही भरले, माझं नव्हतं काय माझ्या पैसे साधन तर मी भरले नाही. माझं वरनं काय कट करायचं लाईट. माझं मीटर बदलणार ह्यांनी कोण. कायद्यात तसं लिहिलेलं आहे का. ह्यांचा पैसे GR आहे का ते दाखवू दे मला. माझं मीटर बदलायची अथॉरिटी आहे का. नाहीतर मी माझ्या जीवाचं काय तर बरं वाईट करेन. माझं जसं आहे तसं जुनं मीटर बसवू दे. नाही म्हणलं तर काय तर खाऊन इथं झोपेन, नाही तर आत्महत्या करेन. तसं लाईट ऑफिसपासून मी जाणार नाही.